वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील सख्या बहिणीचा प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने व आईने कोयत्याने सपासप वार करून निर्दयपणे शिरधडा वेगळे केले होते। यानंतर सख्या भावाने बहिणीचे मुंडके हातात घेऊन बाहेर येत सेल्फी काढली होती। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। या घटनेतील आरोपी असलेला सक्का भाऊ व आई यांना वैजापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज शनिवार तारीख 18 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। किशोरी उर्फ कीर्ती अविनाश थोरे असे या घटनेतील मयत मुलीचे नाव आहे। वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथील किशोरी उर्फ कीर्ती हिने अविनाश संजय थोरे याच्याशी प्रेमविवाह केला होता। आळंदी येथे प्रेमविवाह केल्यानंतर अविनाश व कीर्ती हे दोघे वैजापूर पोलीस ठाण्यात हजर झाले होते। त्यावेळी कीर्तीच्या वडिलांनी अविनाश थोरे याला जीवे मारण्याची धमकी दिली होती। मात्र अविनाशाने पत्नी कीर्तीमुळे या प्रकरणात तक्रार दिली नाही। मात्र 5 डिसेंबर 2021ला पत्नी व अविनाश हे दोघे स्वतःच्या शेतात कांदे निंदत होते। अविनाशचे आई वडील व भाऊ दुसऱ्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते। त्यानंतर काही वेळानंतर फिर्यादी अविनाशाची तब्येत खराब झाल्याने घरी जाऊन आराम करतो असे म्हणून तो शेतातल्या घरी गेला व त्यानंतर अंदाजे 12-12:30 वाजेच्या सुमारास तिची पत्नी कीर्ती याची आई शोभा मोटे व तिचा भाऊ संकेत मोटे हे त्याच्या घरी आले। कीर्ती व आई भाऊ हे किचनमध्ये बोलण्याचा आवाज आल्यानंतर अविनाश उठला। त्यानंतर त्याला मांडीवरून डबा पडल्याचा आवाज आला। त्यामुळे त्याने उठून किचनमध्ये जाऊन पाहिले असता पत्नी कीर्ती जमिनीवर पडलेली होती। कीर्तीची आई शोभा मोटे हिने पाय पकडलेले होते व संकेत मोटे हा कीर्तीच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करत होता। त्यावेळी अविनाश सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी संकेतने अविनाशवर कोयता उगारला। त्यामुळे तो घाबरून किचनच्या बाहेर पळाला। त्यानंतर त्याने चुलती व आजी यांना बोलावले। तेव्हा आजी गीताबाई थोरे व चुलती कविता थोरे या पळत आल्या। त्यावेळी संकेत मोटे व शोभा मोटे यांनी कीर्ती जिवंत मारून तिचे मुंडके धडावेगळे करून ओट्यावर घेऊन आला व खिशातील मोबाईल काढून संकेत मोटे याने मुंडक्यासह सेल्फी घेतली। यानंतर संकेत मोटे याने कीर्तीचे मुंडके ओट्यावर फेकून दिले। त्यानंतर आरोपी शोभा मोटे याने संकेतला सांगितले की कोयता घे। तेव्हा संकेत मोटे याने कोयता हातात घेतला व दोघे विना नंबरची बजाज सिटी 100 मोटरसायकलने घराकडे निघून गेले। त्यानंतर अविनाश थोरे याचे वडील आले व ते विरगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले। किशोरी उर्फ कीर्तीने अविनाश थोरे याच्याबरोबर प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून किशोरी उर्फ कीर्तीचे शोभा मोटे हिने पाय धरले व संकेत मोटे याने कीर्तीच्या गळ्यावर कोयत्याने सपासप वार करून मुंडके धडावेगळे केले होते। सदर घटनेची कीर्तीचा पती अविनाश संजय थोरे यांनी विरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यावरून विरगाव पोलीस ठाण्यात कलम 302, 442, 120 ब, 449, 109, 34 भादवी व 4/25 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान सदर गुन्ह्यात दोषारोपपत्र वैजापूर न्यायालयात दाखल झाल्यानंतर सदरचा गुन्हा जिल्हा व सत्र न्यायालय येथे वर्ग झाला। सदर सत्र खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम मोहिउद्दीन एम.ए. यांच्या न्यायालयात सुनावणी झाली। सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब महेर यांनी साक्षी पुराव्यादरम्यान 9 साक्षीदाराच्या साक्षी नोंदवल्या। त्यात साक्षीदार फिर्यादी अविनाश संजय थोरे व डॉक्टर वैशाली हजारी यांची साक्ष व रासायनिक विश्लेषण अहवाल महत्त्वाचा ठरला। सदर साक्षी पुराव्यांती सरकार पक्षाने आरोप सिद्ध केल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एम मोहिउद्दीन एम.ए. यांनी आरोपी संकेत संजय मोटे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली व प्रत्येकी 1000 रुपये दंड केला। दंड न भरल्यास 1 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली व कलम 449 अन्वये 5 वर्षे शिक्षा व 500 रुपये दंड न भरल्यास 15 दिवसांची साधी कारावासाची शिक्षा, तसेच कलम 452 नुसार 3 वर्षे शिक्षा व दंड 500 रुपये, न भरल्यास 15 दिवसाची साध्या कारावासाची शिक्षा, तसेच बाल गुन्हेगार कायद्यानुसार वयाच्या 21 वर्षे होईपर्यंत बाल सुधागृहात ठेवण्याचे आदेश पारित केले व वयाचे 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेलमध्ये हस्तांतरित करण्याचे आदेश पारित केले। आरोपी शोभा संजय मोटे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली व प्रत्येकी 1000 रुपये दंड न भरल्यास 1 महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली व कलम 449 अन्वये 5 वर्षे शिक्षा
व 500 रुपये दंड न भरल्यास 15 दिवसाची साधा कारावासाची शिक्षा तसेच 452 नुसार 3 वर्षे शिक्षा व दंड 500 रुपये दंड न भरल्यास 15 दिवसाची साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे। सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे बाळासाहेब महेर यांनी काम पाहिले व त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सतीश गायकवाड, विठ्ठल जाधव, किशोर आघाडे यांनी सहकार्य केले। सदर प्रकरणात विजय नरवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तपास केला होता।